महादेव मुंडे यांचे मुलं आहेत, ज्यांना धमकी दिली, ज्यांना धक्काबुक्की केली, ज्यांना मारहाण केली. दादा, काय नेमका प्रकार झाला होता? तू त्यावेळेस कुठं होतास आणि कुठून येत होतास? मी जेव्हा ट्युशनमधून परीक्षा देऊन आलो, तेव्हा आम्ही सोमेश्वर नगरमध्ये माझ्या एका मित्राच्या घरी जात होतो. तेव्हा त्याने आम्हाला जाता वेळेस बघितलं, पण तिथं आम्हाला मित्र नाही भेटल्यामुळे आम्ही वापस आलोत. तेव्हा त्याने अडवलं. तर मग तेव्हा ते बोलला, "तू कुठला आहेस? कुणाचा आहेस?" असं. आणि स्कूटीची चावी काढ म्हणला. तर मग मी बोललो, "मी स्कूटीची चावी काढत नाही आणि मी बँक कॉलनीमधला आहे आणि महादेव मुंडेचा मुलगा आहे." तेव्हा माझा भाऊ दुसऱ्या गाडीवर असल्यामुळे ते जेव्हा उतरून आला, तर तेव्हा ते माझ्याजवळ आला आणि बोलला, "काय झालं?" आणि त्या मुलाला बोलला, "भैया तू का अडवलंस? काय झालं?" तर ते म्हणला, "तू कोण आहे?" तर मग माझा भाऊ म्हणला, "मी ह्याचा भाऊ आहे आणि आम्ही महादेव मुंडेचे मुलं आहोत." तर तेव्हा तसंच म्हणता त्याने 2 चापटा घातल्या माझ्या भावाला आणि म्हणला, की "तू मला मारतोस, असं तसं माझ्या अंगावर येतोस." तर मग माझा भाऊ त्याच्यामुळे मला बोलला, "चल आपण घरी जाऊ." जेव्हा मी निघत होतो, तेव्हा ते डबल गाडी समोर आला आणि मला म्हणला, "तू गाडीची चावी काढ." मी बोललो, "काढत नाही." आणि तेव्हा जेव्हा मी जात होतो, तेव्हा त्याने मागून त्याच्या हातात असलेला कडा आणि कडा फेकून मारला. दादा, त्यावेळेला तू पण तिथं होतास. ज्यावेळेस तुझ्या भावाला अडवलं, तू तिथं आलास, तू त्यांना म्हणालास की बाबा कशामुळे अडवलंय, काय नाही, आणि आपण चल घरी जाऊयात. तर त्यावेळेला नेमका प्रकार काय झाला होता? त्याने मला विचारलं, की "तू कोण आहेस त्याचा?" मी म्हणलं, "मी त्याचा भाऊ आहे मोठा." ते म्हणला, "तू कोणाचा आहेस?" मी म्हणलं, "महादेव मुंडेचा." मग मी म्हणलं, की ते म्हणायला त्यानं शिवीगाळ चालू केली आणि पुन्हा मला 2 चापटा मारल्या, की मग मी माझ्या भावाला म्हणलं, "चल," म्हणलं, "जाऊया घरी." मग त्यानं डबल स्कूटी अडवली आणि म्हणला, "चावी काढ." मग माझ्या भावानं स्कूटी पळवली आणि त्यानं त्याच्या हातातला कडा काढला आणि माझ्या पाठीवर मारला. तर हे होते महादेव मुंडे यांचे मुलं, ज्यांनी झालेला प्रकार संपूर्ण सांगितला. खरं आपण पाहतोय की मंगळवारीच जे संशयित आहेत त्यांची नार्कोटिक्स होणार होती, त्यांची ब्रेमॅक होणार होती, आणि त्यानंतर शनिवारी हा प्रकार होतोय. खरं म्हणजे त्याच अनुषंगानं त्यांनी जी मागणी केलेली आहे की पोलीस अधीक्षकांना आम्हाला संरक्षण हवंय. खरं म्हणजे हा प्रकार आता इथे थांबलेला नाहीये, तर तो आता घरच्यांपर्यंतही गेलेला आहे. कॅमेरामॅन अतुलसह नितीन ढाकणे, बीड, परळी.